नमस्कार. श्रीराम समर्थ. मी विशाल रामचंद्र पवार, राहणार सांगली, वय वर्ष 39. मी कंस्ट्रक्शन कामावरती सुपरविजनचं काम करतो. मी काम करत असलेल्या ठिकाणी कायम वास्तुशास्त्र ह्या विषयातील प्रश्न कायम गिराकाकडून मला विचारले जात किंवा मलाही अनेक प्रश्न असत किंवा माझ्या नातेवाईकांनाही वास्तुशास्त्राबाबत अनेक प्रश्न असत. या प्रश्नाबाबत मी कायम विचार करत असतो आणि हे विचार करत असतानाच मला एक दिवशी सोशल मीडियावरती आपल्या गुरुजींची श्री वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचे एक जाहिरात दिसली आणि त्या जाहिरातचा मी फॉलो करून त्या वर्गाला जॉईन झालो आणि खरोखरच त्या जाहिरातीचा म्हणण्यापेक्षा मला हा वर्ग जॉईन केल्यानंतर खरोखरच फारच फायदा झाला. हा वर्ग जॉईन केला आणि पहिल्या 5 दिवसामध्येच आपलं धार्मिक किंवा सांस्कृतिक जीवन इतकं प्रगल्भ आणि पौराणिक आहे आणि त्याला प्रत्येक गोष्टीचा काहीतरी आधार आहे. तसेच 18 अध्याय च्या वेद व हे ग्रंथ ह्या सर्वांची थोडीफार माहिती आम्हाला कळली. मग तेव्हापासूनच मी पेड वर्गामध्येही जायचं असं ठरवलं. पण मनात अनेक प्रकारची भीती होती की पेड वर्ग म्हणजे किती फी असेल, काय फी असेल, मला झेपेल का, माझी आर्थिक स्थिती पेलू शकेल का किंवा मला हे होईल का. पण खरोखरच बाहेरील बाजारातल्या स्पर्धेच्या युगामधील जी फी आहे आणि आता मी जी काही फी आता दिली आहे ती फारच कमी किंवा माफक किंवा आम्ही जे घेतो त्याच्यापेक्षा फारच कमी आहे. कारण ती फी मला पहिला द्यायचे का नाही असंच पहिलं वाटत होतं. पण ऑफिस स्टाफकडून हे मला व्यवस्थित मार्गदर्शन करून इन्स्टॉलमेंटवरती मी ती फी दिलेली आहे. खरोखरच धन्यवाद गुरुजी तुमचे व तुमच्या स्टाफचे. मला क्लास जॉईन केल्यापासून त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत जे काही अनुभव येत गेले खरोखरच आश्चर्यकारक आहेत. माझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे तर मला मिळत गेलीच, पण त्याहीपेक्षा जास्त काही भेटले. ते साध्या शब्दात सांगायचंच म्हटलं तर बाजारात गेलो तो पिशवी घेऊन पण घेऊन आलो गाडी भरून, हे असं माझी अवस्था झालेली आहे. फारच अनेक प्रकारचे नवनवीन मी आजपर्यंत म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ऐकले नसेल असे धार्मिक कथा वगैरे मी सुद्धा ऐकल्या. आणि वास्तुशास्त्र म्हणजे घर किंवा 4 भिंतीचे शास्त्र नसून ते आपल्या परिसरातील वातावरण, परिसर व आपले कर्म ह्यावरही अवलंबून असतं हेही कळले. तसेच वास्तुशास्त्र हा विषय आम्हाला मूलभूत सिद्धांतानुसार व आधुनिक शास्त्राच्या आधारे शिकवला गुरुजींनी. पंचतत्व म्हणजे काय, कोणते तत्व कोठे आहे, त्याचा कसा वापर करावा, त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो किंवा ते जर बिघडले तर आपल्या शरीरात कोणते आजार होतात ह्याचाही आम्हाला अभ्यास झाला. या आधारे निसर्गाचा पुरेपूर वापर करून समृद्ध जीवन कसे जगावे हे गुरुजींनी आम्हाला शिकवून दिले. वर्गात गुरुजींनी आम्हाला खरा गुरु कसा असावा, गुरुशी आपले नाते कसे असावे, शिष्य खरा कसा ओळखावा, शिष्याचे वर्तन कसे असावे हेही समजले. सुखी संसार कसा करावा, नाती कशी जपावेत, परिवारात आपलं वागणं बोलणे कसे असावे, देशप्रेम म्हणजे फक्त सीमेवरती जाऊन संरक्षण करणे नसून साध्या किरकोळ गोष्टीतून आपण देश सेवा करू शकतो ह्याचेही गुरुजींनी आम्हाला साध्या शब्दात फार मार्गदर्शन भरपूर चांगले केले. त्याने आपली हिंदू संस्कृतीची तसेच आपण साजरे करत असलेले धार्मिक सण व्रत वैकल्यांची माहितीही दिली. त्या सणांचा इतिहास आम्हाला समजावून सांगितला. त्या सण करण्यापाठीमागचे कारण समजले आणि ते कारण समजल्यापासून तर मी असा मनाशी एक खूणगाठ बांधून ठेवली आहे की मी इथून पुढील पिढीसनी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आपले हिंदू संस्कृतीचे सर्व सण तुम्ही हे केलेच पाहिजेत हा हट्ट धरून त्यांच्याकडून करवून घेईन. गुरुजी हा तुमच्यामुळे मिळालेला आम्हाला एक आयुष्यभरासाठीची शिदोरी आहे असं म्हटले तरी मी चालेल. मला अनेक तुम्हाला चांगला माझ्या बाबतीत म्हणजे गुरुजींच्याकडून मिळालेल्या ज्ञानाच्या बाबतीतून एक चांगला आलेला अनुभव कथन करायचा आहे. मी काम करत असलेल्या ठिकाणी एक व्यवहार फार दिवसापासून थटला होता. मग तो व्यवहार होण्यासाठी म्हणून आम्हाला गुरुजींनी शिकवलेली एक वास्तुशास्त्रातील रेमेडी मी तिथे त्या दिवशी ती करून पाहिली. त्या दिवशी तो रेमेडी इतका पॉवरफुल ठरला की इतक्या दिवस चाललेला व्यवहार तो यशस्वीरित्या त्या दिवशी तो पार पडला. खरोखरच धन्यवाद गुरुजी. तुमच्यामुळे मला ऑफिसमध्येही गुड बुकमध्ये जायला भेटलं. आता आणखीन एक सांगायचं म्हटलं तर मी मागच्या पंधरवड्यामध्ये तिरुपती बालाजी येथील देवस्थानला गेलो होतो.
भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणजे तिरुपती बालाजी. तिथे गेल्यानंतर थोडे बारीक निरीक्षण करून मी पाहिलं तर खरोखरच त्या काळीही वास्तुशास्त्रातले बारीक बारीक बारकावेसुद्धा त्या मंदिर परिसरात व मंदिरात वापरले गेले आहेत. आणि त्या गोष्टीचा इतका पुरेपूर तिथं वास्तुशास्त्रातील गोष्टींचा वापर करण्यात आला आहे की त्या गोष्टीमुळे वास्तुशास्त्र हा विषय इतका प्रगल्भ असेल आज माझ्या लक्षात आलं. कारण मंदिर कामामध्ये वापरलेल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव मी तिथं घेतलेला आहे. कारण त्यामुळेच बहुतेक असं मला वाटतं की ते देवस्थान ऐश्वर्यवान, समृद्ध व तेजोमय असेल. आणि असेच मला म्हणायचं आहे की हा वास्तुशास्त्राचा अभ्यास करून आपणही त्या बालाजी देवस्थानप्रमाणे म्हणण्यापेक्षा तसं आपलं आयुष्य समृद्ध, ऐश्वर्यवान व श्रीमंत व आरोग्यवान करूया. आणि ह्या गोष्टीचा अनुभव मला फक्त म्हणजे गुरुजींच्या वर्गामुळे लाभला. खरोखर आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला ते गुरु लाभले. आणि आज जे काही मी तुमच्यासोबत आत्मविश्वासाने किंवा एक प्रेझेंटेशन करतो आहे हे मी खरोखरच हा वर्ग जॉईन केल्यामुळेच माझ्यात निर्माण झालेलं एक बदल आहे. आणि असे अनेक बदल तुमच्या आयुष्यात ही आमूलाग्र बदल घडत जावेत हे माझे गुरुजींच्या चरणी व अपेक्षा आहे. आमच्यासारखे अनेक विद्यार्थी भविष्यात घडत जावोत आणि त्यांनाही आमच्यासारखे गुरूंची कृपा लाभावी ही गुरुचरणी प्रार्थना. गुरुजी तुम्हाला त्रिवार अभिनंदन, वंदन. श्रीराम समर्थ. काही चुकले असल्यास क्षमस्व. श्रीराम समर्थ.